नमस्कार सर्वांना. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आमच्या सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभले होते शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री बेंडसुरे सर, ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री रत्नपारखी सर, ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय सौ डाफणे मॅडम. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला पालकांचे, उपस्थित सर्व महिला शिक्षिकांचे स्वागत करण्यात आले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महान नेते आहेत, महान महिला आहेत. सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, वेगवेगळ्या महिलांची, इंदिरा गांधी किंवा प्रतिभाताई पाटील, आज हे जे सर्वजण आपल्याला दिसत आहेत, हे सर्व पहिल्या काळापासून जिजाबाईंनी शिवाजी महाराज घडवले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना वेगवेगळे धडे दिले, गोष्टींमधून धडे दिले, रामकृष्णाच्या कथा सांगितल्या. राम घडला त्यांच्या आईमुळे, कृष्ण घडला यशोदा मातेमुळे. पहा तुम्ही, म्हणजे पहिल्या काळापासून जरी पाहिलं तरी मुलं घडवण्यामध्ये आईचा हात जास्त असतो. काही बनावं, सुसंस्कृत बनावं, चांगला भारतीय नागरिक बनावं, हे प्रत्येक स्त्रीला आणि वडिलांना पण वाटत असतं. पण घडवण्यामध्ये आईचा हात मोठा असतो. कारण जन्मल्यापासून आईच्या स्पर्शाने, आईच्या बोलण्याने ते बाळ हळूहळू हळूहळू घडत असतं. मग ती मुलगी असो अथवा मुलगा असो. जिजाबाईंनी शिवबा घडवला म्हणून आज आपण हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं, म्हणून आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय, हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यानंतर मुलींना शिक्षणासाठी सावित्रीबाई बाहेर पडल्या, म्हणून मुली शिक्षण घेत आहेत. सावित्रीबाईंनी खूप हालअपेष्टा सहन केल्या. त्यामुळे आज तुम्ही ज्या मुली किंवा मी दोघी दिसत आहे त्याला कारण केवळ ह्या महिला आहेत, हे लक्षात घ्या. मी तिला विनंती करते. यांच्यासाठी हा विशेष दिन आहे. कारण आपण एक महिला म्हणून या ठिकाणी आहात आणि महिलांचा किंवा भारतीय महिलाचा सन्मान करणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं सगळ्यात मोठे माध्यम आहे, गरज आहे, आवश्यकता आहे.